नमस्कार मित्रांनो, ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म भरता वेळेस बऱ्याच CSC केंद्र चालकांना यामध्ये एक प्रॉब्लेम येत आहे। तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा कशामुळे येत आहे तर त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांचा यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करतो तर मी येथे एक आधार नंबर हा टाकून घेतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर येथे साईडला मी येथे क्लिक करतो तर एक OTP त्या मोबाईलवर जाईल। तर तो OTP मी येथे टाकून घेतो। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करतो। व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपल्याला येथे एक मोबाईल नंबर हा द्यावा लागतो। तर मी येथे एक मोबाईल नंबर टाकतो। तर हा जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर त्या शेतकऱ्याचा पाहिजे। तर मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मी येथे बाजूला क्लिक करतो तर त्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP मी येथे टाकून घेतो। त्यानंतर व्हेरीफाय करतो। मोबाईल नंबर येथे व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर येथे फार्मर डिटेल्समध्ये आपण पाहू शकतात की येथे नेम मॅच स्कोर 100 दाखवत आहे आणि येथे फार्मर आयडेंटिफायर टाईप यामध्ये आपण पाहू शकतात की येथे केअर ऑफ आणि येथे जे काही फार्मर आयडेंटिफायर नेम इन इंग्लिश हे जे काही आहे यामध्ये नाव हे ऑटोमॅटिक येत नाही। तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ज्यांच्या आधार कार्डच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, पत्नी असेल तर पतीचे नाव हे जर नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत तर मित्रांनो ज्यांच्या आधार कार्डच्या पाठीमागील बाजूस ॲड्रेसमध्ये सन ऑफ किंवा वाईफ ऑफ अशा प्रकारे जर दाखवत नसेल आणि ॲड्रेसमध्ये नुसता ॲड्रेस हा दाखवला जात असेल तर अशांनाच अशा प्रकारचा इश्यू हा येत आहे। तर मित्रांनो यामध्ये आपण काय करायचे आहे, फार्मर आयडेंटिफायर टाईपमध्ये येथे जे असेल ते आपण निवडून घ्या। सन ऑफ, वाईफ ऑफ, डॉटर ऑफ। मी इथे सन ऑफ करतो। त्यानंतर येथे नेम मॅच स्कोर येथे आपणास रेड कलरमध्येच दाखवला जाईल। तर याच्याशी आपले काही देणे घेणे नाही, कारण की येथे नेम मॅच स्कोर हा जो काही आहे येथे 100 दाखवत आहे। तर येथे सन ऑफ हे टाईप केल्याच्या नंतर आपण येथे वडिलांचे नाव येथे मराठीमध्ये ते टाकून घ्या। जर यामध्ये आपण पत्नीचा फॉर्म भरत असाल तर येथे वाईफ ऑफ हे ऑप्शन निवडा आणि येथे पतीचे नाव हे टाकून घ्या। तर अशा प्रकारे आपण या ड्रॉपडाऊनमधून जे असेल ते यामध्ये सिलेक्ट करून घ्या। तर मित्रांनो हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण याच्या पुढील जी काही माहिती आहे ती माहिती यामध्ये भरून घ्या। यामध्ये ॲड्रेस ते टाकल्याच्या नंतर येथे फेस लँड डिटेलवर क्लिक केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती यामध्ये समाविष्ट करून घ्या। त्यानंतर आपण यामध्ये पाहू शकतात की हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म पुढे भरला जात आहे। तर मी ही संपूर्ण माहिती भरतो आणि या शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन आपणास यामध्ये करून दाखवतो। तर यामध्ये अशा प्रकारे आपण त्या शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन यामध्ये करून घ्या। तर यामध्ये त्या शेतकऱ्याचे आधार अपडेट करण्याची काही आवश्यकता नाही। तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।